जामोडी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक 8 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत SCP TCP या योजनेमधून रस्ता कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेचा खुदाईचा शुभारंभ शनिवारी दिनांक 7 रोजी चिकोडी लोकसभा मतक्षेत्राच्या खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। या खुदाई शुभारंभवेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई खोत व माजी उपाध्यक्ष कल्पना आवटे यांनी विधिवत पूजापाठ केली, तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। यावेळी बोलताना बेळगाव बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगडे म्हणाले, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून राज्याचा व बेळगाव जिल्ह्याचा विकास होत आहे। निपाणी तालुक्यातील सुमारे 12 गावांमध्ये प्रत्येकी 20 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी SCP व TCP योजनेअंतर्गत दिला आहे। खासदार प्रियांका जारकीहोळी बोलताना म्हणाल्या, मुख्यमंत्री सिद्धरामय्या व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून कोगनोळी गावासह अनेक गावांमध्ये प्रत्येकी SCP व TCP योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे। विकास कामे थांबू नयेत यासाठी सतीश जारकीहोळी यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी दिलेला आहे। आपली कोणतीही समस्या असेल तर निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला द्या, असे मनोगत प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले। यावेळी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सैनिक भवनासाठी व राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन यासाठी निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, राजेश कदम, रोहन साळवे, सुजय पाटील, सचिन खोत, KD पाटील, युवराज कोळी, दिलीप पाटील, बाळासाहेब कागले, प्रवीण भोसले, बाबासाहेब आवटे, धनंजय ढोबळे, मुरलीधर मेस्त्री, सुनील कानडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते।